वर एक अशी लाईन आहे की जी जर तुम्ही पार केली तर तुम्ही अक्षरशः टाइम ट्रॅव्हल करू शकता. येस, पार्शली करेक्ट बट पार्शली नॉट. ऍक्च्युली या लाईनलाच म्हणतात इंटरनॅशनल डेट लाईन. आणि हे सगळं काही होत असतं ते वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या टाइम झोनमुळे. पण हे सगळं काही कसं ठरवलं गेलं, चला तर मग या टाइम झोन बद्दल थोडक्यात समजून घेऊया. पूर्वीच्या काळात स्थानिक गरजांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळा वापरल्या जायच्या. पण जसा माणूस प्रगती करू लागला, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापारासाठी फिरू लागला, तसा जहाज, रेल्वे आणि विमानं यामध्ये गोंधळ वाढू लागला. कारण पृथ्वी गोल फिरत असल्यामुळे काही देशांमध्ये रात्र तर काही देशांमध्ये दिवस असायचा. म्हणून प्रवास आणि व्यापारामध्ये चुका व्हायला लागल्या. म्हणून शेवटी ठरलं की जगभरामध्ये वेळेचं एक कॉमन मेजरमेंट असायला हवं. आणि त्यातूनच जन्म झाला जीएमटीचा, म्हणजेच ग्रीनविच मीन टाइमचा. सन 1884 मध्ये इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स भरली आणि त्यामध्ये इंग्लंड जवळील ग्रीनविच येथील एका रॉयल ऑब्झर्वेटरीला रेफरन्स मानून जगाचे टाइम झोन्स ठरवण्यात आले. यालाच पुढे जाऊन UTC म्हणजेच युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइम म्हणून ओळखले जाऊ लागले. आता याच्यानुसार जगाचे टोटल 24 टाइम झोन्स तयार करण्यात आले. त्यानुसार ग्रीनविचच्या पूर्वेकडील असणारे देश हे 1-1 तास पुढे आणि पश्चिमेकडील असणारे देश हे 1-1 तास मागे झाले. उदाहरणार्थ भारताचा टाइम झोन हा GMT अधिक 5.5 इतका आहे. म्हणजेच जर इंग्लंडमध्ये दुपारचे 12 वाजलेले असतील तर भारतामध्ये संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतात. याच टाइम झोनमध्ये येते इंटरनॅशनल डेट लाईन. ही लाईन पॅसिफिक ओशन मधून जाते. जर तुम्ही हिला पश्चिमेकडून पूर्वेकडे पार केलं तर 1 दिवस मागे जाल आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे पार केलं तर 1 दिवस पुढे जाल. म्हणजेच एका पावलात करता येणारा छोटासा टाइम ट्रॅव्हल. आणखी गमतीशीर भाग म्हणजे असा की रशियामध्ये तब्बल 11 टाइम झोन आहेत. म्हणजे देशाच्या एका टोकाला सकाळ झाली असते तर दुसऱ्या टोकाला अजून मध्यरात्र सुरू असते. आपल्या भारतामध्ये आपण एकच टाइम झोन वापरतो, पण तरी सुद्धा मुंबई आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवण्याच्या वेळेत साधारण 2 तासांचा फरक आहे. म्हणूनच कधी कधी सेपरेट टाइम झोन फॉर नॉर्थ ईस्ट असा विषय तुम्ही कधीतरी ऐकलेला असावा. तर हा होता टाइम झोनचा थोडक्यात प्रवास. तर पुढच्या वेळेला घड्याळातल्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या वेळा तुम्ही बघितला त्यावेळी त्या मागचं हे लॉजिक नक्की आठवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.